अयोध्येतील निर्माणाधीन राम मंदिरातून देशभरात अक्षता कलश पाठवण्यात आले आहे। मंदिरामध्ये हे कलश दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे। यातच नागपुरातील रामदास पेठ कच्चीपुरा परिसरातून भव्य कलश यात्रा काढण्यात आली। यात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राचं अनेक वर्षानंतरचं भव्य मंदिर अयोध्येमध्ये 22 तारखेला प्रतिष्ठापना होऊन स्थापन होत आहे। रामदास पेठ काचीपुरा वस्तीमध्ये आज अयोध्येतनं आलेल्या मंगल कलशाची मिरवणूक ही फार्मलँडमधनं सुरू झाली आणि संपूर्ण रामदास पेठेतल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक परिवाराच्या सदस्यांनी या मिरवणुकीचं स्वागत केलं। अयोध्येतनं आलेला हा मंगल कलश आजपासनं 22 तारखेपर्यंत प्रत्येक मंदिरात जाईल, प्रत्येक घरच्या व्यक्ती याचं पूजन करेल। आज आपण उत्साह पाहताय, संपूर्ण वातावरण राममय झालेलं आहे आणि हे राममय वातावरण या ठिकाणी ग्वाही देत आहे की 500 वर्षानंतर या देशात खऱ्या अर्थाने रामराज्याची स्थापना दिली है। जय श्री राम। ये हमारी एकता का प्रतीक है। श्री राम भगवान ने सबको जोड़ा है। ये जो आप माहौल आज देख रहे हैं, ये हमारा एक माहौल मैसेज बहुत अच्छा जा रहा है कि हम सब एक है। इसमें कोई भेदभाव नहीं है, कोई जातिवाद नहीं है। सभी जाति के लोग श्री राम जी की अर्चना प्रार्थना करते हैं और सभी लोग एक है। जय श्री राम।